पाणी किती प्यावे आणि कधी प्यावे? नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न जाणून घेणार आहोत. आपण दिवसभरात पाणी किती प्यावे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराचा जवळपास 60 ते 70% भाग पाण्याने बनलेला असतो. त्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी पाणी खूप गरजेचे आहे. सामान्यपणे एका प्रौढ व्यक्तीने दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी प्यावे, म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी पिणे शरीरासाठी योग्य मानले जाते. पण हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते, कारण ते वय, वजन, हवामान आणि कामाच्या प्रकारावर अवलंबून असते. आता पाहूया पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे. सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे खूप फायदेशीर असते. सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. जेवणाच्या 30 मिनिटे आधी पाणी पिणे चांगले असते. यामुळे पोट अन्न पचवण्यासाठी तयार होते आणि पचन सुधारते. जेवताना खूप जास्त पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे पचनक्रिया थोडी मंद होऊ शकते. जर गरज वाटली तर थोडे पाणी चालू शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. साधारणतः 30 मिनिटांनी पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते. दिवसभर थोड्या वेळाने पाणी पिणे खूप चांगले असते. एकदम जास्त पाणी पिण्यापेक्षा असे पाणी पिल्याने शरीराला ते अधिक चांगल्या प्रकारे उपयोगी पडते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी पिणे आवश्यक आहे, कारण व्यायाम करताना घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. उन्हाळ्यात शरीरातून घाम जास्त येतो, त्यामुळे त्या काळात पाण्याचे प्रमाण थोडे वाढवणे आवश्यक असते. पुरेसे पाणी पिल्याने पचन सुधारते, त्वचा निरोगी राहते, शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनेक आजारापासून संरक्षण मिळते. म्हणून मित्रांनो, दररोज योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी पिण्याची सवय लावा. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.